महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाच्या पंढरीत राहणारा माणूस पांडुरंगाशी संवाद नाही साधणार तर कोणाशी साधणार? मला हे मोह आवरला नाही आणि काही शंका घेऊन मी पांडुरंगाकडे विठ्ठलाकडे आलेलो आहे. माझ्या कवितेच्या काही ओळी मी विठ्ठलाच्या चरणी अर्पण करून आपणास एक कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे विठ्ठला असा कसा. कमरेवरती हात ठेवूनी उभाच नुसता असा कसा. युगायुगांचा प्रवास करूनी इथे थांबला असा कसा. शस्त्रही कुठले हाती नसुनी, शस्त्रही कुठले हाती नसुनी हसतो नुसता असा कसा. तुला पाहता असुरही गळती करुणामय तू असा कसा. बुद्ध कृष्ण वा शंकर भासे, बुद्ध कृष्ण वा शंकर भासे बहुरूपी तू असा कसा. तुझ्या स्मिताने अश्मही द्रवतो जादूगार तू असा कसा. राजा येवो रंक जरीवा, राजा येवो रंक जरीवा फरक न पडतो तुला कसा. कुणीही येतो पाय धराया स्पर्श चालतो तुला कसा. तुझे फक्त रे नावही घेता, तुझे फक्त रे नावही घेता पावतोस तू असा कसा. काही न घेता सर्वच देतो, काही न घेता सर्वच देतो उदार इतका असा कसा. ऊन पावसा झेलीत येतो भक्तही तुझा असा कसा. सकल जनी तो तुलाच पाही इतका वेळा असा कसा. इतक्या साऱ्या भक्तावर तू लक्ष ठेवितो असा कसा. इतक्या साऱ्या भक्तावर तू लक्ष ठेवितो असा कसा. काव्ययज्ञ हा सुरू झाला विसर पडे रे तुझा कसा. काव्ययज्ञ हा सुरू झाला विसर पडे रे तुझा कसा. विठ्ठला तू असा कसा.